आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाच्या कार्यालयात आज झाली। या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष देशाचे राष्ट्रीय स्तरावर ज्यांची निवड झाली त्या सुप्रियाताई सुळे आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्रातल्या येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या बाबतीत पाऊस लांबलेला आहे, पेरण्या दुबार करण्याची एखाद्या वेळी पाळी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पेरण्या करायच्या की नाही पहिल्यांदाच ही देखील समस्येत महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातला शेतकरी आहे। पाण्याचे साठे अपुरे आहेत, त्यामुळे फार मोठ्या प्रचंड संकटात महाराष्ट्रातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणार आहे आणि या सगळ्याच गोष्टीची महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागाची चर्चा राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज झाली। अनेक विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडली। या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्या भागातले प्रश्न देखील मांडले। अलीकडे जे सर्वे छापून येत आहेत त्या सर्वेमध्ये काही तथ्य दिसत नाही, कारण आमच्या पक्षाने देखील खाजगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचे सर्वे केलेले आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अतिशय बळकट आहे अनेक मतदारसंघात असं चित्र आहे। त्यामुळे काही असत्यावर आधारित सर्वेच्या बातम्या महाराष्ट्रात येत आहेत, याविषयी चर्चा निघाली। त्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही भागातल्या सर्वेंची माहिती मी पक्षातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना अवगत करून दिली। त्याचा निष्कर्ष हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात एक मोठा पक्ष आणि लोकांचा पाठिंबा अधिक असणारा पक्ष म्हणून पुढे येतोय आणि महाराष्ट्रातल्या काही भागात हे आमदार येणार ते आमदार नाही येणार असे जे सांगण्यात आलेले आहे, नेमके तिथलेच सर्वे ची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला की जिथं आमचे तिथले आमदार हे फार कम्फर्टेबल परिस्थितीत आज आहेत। संजय शिरसाट पेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का? आता त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिएक्शन विचारणं म्हणजे जरा पुढे जाता तेच सांगतोय मी। आम्ही 288 जागांचा सर्वे केलेला नाहीये। आम्हाला जे लढवण्याची शक्यता आहे तिथल्याच काही भागांचा सर्वे केलाय, तोही पूर्ण केलेला नाही। पण आम्हाला ज्या मतदारसंघात आवश्यकता आहे तेवढे आम्हाला सर्वे केले आहेत। आता जयंत पाटलांच्या किंवा येवल्याचा किंवा बारामतीचा किंवा कराडचा सर्वे करण्याची आम्हाला आवश्यकता नाही। ज्या ठिकाणी आवश्यकता अशा निवडक काही महत्वाचे ठिकाणी आम्ही सर्वे केले आणि नेमके त्या ठिकाणी फार चांगली परिस्थिती आहे। त्याची कोणतीही चर्चा झालेली नाही। नाही, जागेची चर्चा ज्यावेळी पक्षाशी करू त्यावेळी करू, माध्यमातून ती चर्चा करण्याची आवश्यकता नाही। पाटिल साहब 1 साल हो गए यहाँ, जो माहौल था 1 साल पहले जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति पलटी थी, गद्दारी की वजह से सेलिब्रेट किया जा रहा है, एनसीपी इस पूरे माहौल को किस तरह से देखती है? आज के दिन ही उन्होंने उद्धव ठाकरे साहब को छोड़ के प्रयाण किया था और इसीलिए आज के दिन की बारे में कुछ लोगों ने आंदोलन किया है, आपको भी मालूम है। सर, कांग्रेस ने कहा है, नाना पटोले जब ये कहते हैं कि इस आंदोलन के बारे में गद्दार दिन मनाना है, उस पर हमें तो कोई जानकारी नहीं थी। आप एमबीए में हैं, दो कर रहे हैं, एक को कुछ पता ही नहीं है।
नहीं, ऐसा है कि ये हमारी पार्टी का प्रोग्राम था, पार्टी के स्तर पे किया गया। महाराष्ट्र के अनेक जिले में ये प्रोग्राम हुआ। सिर्फ लोगों को याद दिलाने के लिए ये ज़रूरी था, वो हमारे पार्टी ने सब जगह किया। सर, इसके अलावा हम देख रहे हैं कि जो विधान परिषद के नेता प्रतिपक्ष हैं वो कहते हैं कि विधान परिषद में उनकी संख्या 11 है, लेकिन हमें मालूम है कि 2 जन वहां जा चुके हैं। तो आपके लिए और राष्ट्रवादी के लिए उनकी संख्या 9 है कि 11 है? क्या आप आने वाले समय में नेता प्रतिपक्ष के लिए आप दावेदार हैं? हम साथ में बैठ के बातचीत करेंगे और इसका निर्णय करेंगे। इसके अलावा सर, बीएमसी पे जिस तरीके से कैग रिपोर्ट को लेकर अब एसआईटी का गठन किया है, डिप्टी सीएम भी कहते हैं कि इन्होंने किया भ्रष्टाचार तो सामने आई गई, क्या कहे, बदले की राजनीति है, अचानक से सारा शुरू हुआ है कि सही दिशा में जांच होनी चाहिए? ऐसा आपको लगता है? केवल इसमें ये ऐड करना है कि खाली स्पेसिफिक समय का ही कैग रिपोर्ट के बारे में मैं थोड़ा सा पढ़ के इसके ऊपर बताऊंगा। मैं ऑफ हैंड ऐसा बताना ठीक नहीं होगा। मैं शायद 2 दिन में मैं इसमें कोई मैंने स्टडी नहीं किया है। So, do you think this is selective targeting or political vendetta, particularly targeting that period? नहीं, if CAG report has said something, then I haven't read CAG report, so I will read the CAG report and then react on that. If it is very important to go to that extent, so let me read it. I haven't read it. उद्धव ठाकरेंच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे महापालिकेवर, राष्ट्रवादी तर सहभागी होईल का? कारण की मुळात हा सगळा पूर्ण म्हणजे आज सुद्धा फडणवीसांनी तो प्रतिक्रिया देताना सांगितलं की कॅगच्या रिपोर्टमध्ये अनेक आधीचे सरकार आणि महापालिकेचे भ्रष्टाचार उघड होणार आहे, त्यामध्ये अनेक नेते उघडे होते. बघू आता काय. मला नक्की मी तेच म्हटलं आपल्याला की कॅगचा रिपोर्ट मी वाचलेला नाही, तो वाचल्यावर त्याच्यावर योग्य रिॲक्शन घेऊ. शिवसेनेने मोर्चा काढायचं ठरवलं असेल तर त्यांच्यापैकी कुणी अद्याप आमच्याशी बोललेलं नाही. मुंबई स्तरावरचे जे आमचे पक्षाचे प्रमुख कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याशी ते बोलले असतील तर मला माहित नाही. सर, एक सवाल ये कि आज सर आपने बैठक ली है, विधानसभा नाम यूज किया जा रहा है राइट्स करने के लिए महाराष्ट्र में, कैसे देखती है एनसीपी इसको? आज उद्धव ठाकरे जी ने ये बोला कि अभी उद्धव ठाकरे जी ने जो बयान दिया है, जो कहा है, उसके ऊपर और रिएक्शन करने की आवश्यकता अभी नहीं है. विधानसभा क्षेत्र का आज आपने पूरा डिटेल में जायजा लिया है. कितने विधानसभा क्षेत्र का आप ले रहे हैं? क्या 288 है, सिलेक्टिव है जो आप? नहीं, सिलेक्टिव जहां हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चुनाव लड़ते आ रही है पिछले 10-15 साल में, जहां हमारी ताकत बहुत अच्छी है, उस कॉन्स्टिट्यूंसी के बारे में जायजा लेने की काम किया है हमने. यांचं असं म्हणणं आहे की हे सरकार काय मंत्रिमंडळ विस्तार करणार नाही, आता मंत्रिमंडळ विस्तार थेट 2024 मध्ये पाहायला मिळेल. मला काय, आमचं काय आता कोणाच्या सरकारच्या एक्सपेन्शनमध्ये आमचा काही रस नाहीये. त्यांनी करावा न करावा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांना जे सोयीचं वाटेल ते त्यांनी योग्य वेळी करावं. एक साल हो गया है, अभी तक एक्सपेंशन नहीं हुआ है. पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, त्या पद्धतीने आंदोलन होऊ दिलं नाही आणि जे मेहबूब शेख आहेत त्यांना ताब्यात घेऊन दिवसभर पोलीस. युवक राष्ट्रवादी काँग्रेसने हा गद्दार दिनचा आंदोलनाचा कार्यक्रम केला, फादर बॉडीनी केला होता. पण मुंबईत आमच्या प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर मेहबूब शेख आणि काही युवकांनी ही आंदोलनाची तयारी केलेली होती. पण पोलिसांनी या ठिकाणी आंदोलन होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना सकाळीच ताब्यात घेतलेलं. दिवसभर त्यांनी बसवून ठेवलं. महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायलाही परवानगी आता नाही आहे आणि कुणीही सरकारच्या विरोधी बोलू नये अशी मानसिकता ठेवून पोलिसांचा वापर अशी आंदोलनं चिरडण्यासाठी आज महाराष्ट्रात सर्रास चालू आहे. सर, एक सवाल आपसे ये है, यूनिफॉर्म को लेकर के बार बार बातें की जा रही है, बार बार बीजेपी ये कहती है कि मैं इसके बारे में कह चुका हूं कि यूनिफॉर्म सिविल कोड के जो प्रावधान हैं वो पढ़ने के बाद एक हमारी पार्टी की तरफ से इंटरनल एक कमेटी गठित होगी 1-2 दिन में, और वो इस प्रावधान को स्टडी करेगी और उसमें हमारी रिएक्शन तैयार होगी उसके बारे में. उसके पहले हम रिएक्शन देना नहीं चाहते. आघाड़ी में सहयोगी है उद्धव ठाकरे, वो कह रहे हैं कि गौ हत्या जो है वो पूरे गौ मांस का सेवन भी इनफैक्ट बैन करना चाहिए,
और यूनिफॉर्म सिविल कोड जब आप लगाएंगे तो ये सारे कानून को भी उसमें एड्रेस किया जाना चाहिए। तो क्या इस विषय को लेकर के आप लोगों की सहमति बनेगी? क्योंकि आपकी विचारधारा और उनकी विचारधारा में थोड़ा सा अंतर तो है। नहीं, मैंने यही कहा कि हमारी यूनिफॉर्म कोड सिविल कोड के बारे में जो डॉक्यूमेंट्स है, यानी जो ड्राफ्ट है, वो ड्राफ्ट के ऊपर हमारी एक छोटी सी कमेटी हम तैयार कर रहे हैं, आज कल में तैयार हो जाएगी। उसको वो स्टडी करेंगे और हमारा ओपिनियन उसके ऊपर हम तैयार करेंगे। महाविकास आघाड़ी जो है वो एक साथ कई विषयों पर साथ है और कई बार ऐसा भी देखने को मिलता है कि कुछ बिंदुओं पर आप लोगों के विचार अलग होते हैं। मेरा सवाल ये है कि बार बार एकनाथ शिंदे ये कह रहे हैं कि हमारी सरकार आने के बाद साल भर के अंदर डेवलपमेंट प्रोजेक्ट्स जो है वो तेज गति से जो है उसका काम शुरू हुआ है। तो सवाल ये है कि आघाड़ी सरकार या आघाड़ी के जो नेता हैं वो आने वाले दिनों में चुनाव के समय में क्या कहेंगे जनता से? किन कामों को लेकर के आप किन एजेंडा को लेकर के आप चुनाव लड़ेंगे? आपके पास बताने के लिए कुछ है जनता को? बताने के लिए बहुत सारा है। जब हम चुनाव को सामने जाएंगे तब आपको ही अनुभव आएगा कि आज जिन प्रोजेक्ट के इनॉग्रेशन हो रहे हैं, काम चालू करने की घोषणा हो रही है, वो सारे प्रोजेक्ट आगे जाके ठप कर रहने वाले, रुकने वाले हैं। कोई प्रोजेक्ट पूरा नहीं होगा, क्योंकि 31 मार्च 2023 के बाद में महाराष्ट्र सरकार ने पिछले 6-8 महीने में जो प्रोजेक्ट्स हाथ में लिए हैं, जो काम टेंडर दिए हैं, उनमें से 1 लाख और ऊपर कुछ करोड़ रुपए का पेमेंट सरकार कर नहीं पाई। इसीलिए सरकार के पास आर्थिक परिस्थिति क्या है, और ये जो घोषणा चालू है, एडवर्टाइजमेंट बहुत होती है, ऑर्डर होती है, टेंडर निकलता है, काम अवार्ड किया जाता है, इवेंट होती है, बाद में वो प्रोजेक्ट आगे नहीं जाते। ये सबसे बड़ी समस्या महाराष्ट्र में लोगों के सामने है। और आज जब इलेक्शन के सामने जाएंगे तब आपको भी अनुभव आएगा कि यहाँ नारियल फोड़ा था, घोषणा हुई थी, प्रोजेक्ट चालू हुआ था, लेकिन वो पूरा नहीं हुआ। सर, एक शेवटचा प्रश्न, जो आज गद्दार दिवस साजरा करण्यात आला, अनिल बोंडे जे भाजपचे खासदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीकडूनच गद्दारी सुरू झाली, कारण की त्यांनीच वेगळा पक्ष स्थापन करून गद्दारी केली, त्यामुळे पवार साहेबांचा पक्षच गद्दार आहे। अनिल बोंडेंचं विधान जे आहे ते महाराष्ट्रात आता गांभीर्याने घेण्याची काही गरज नाही, कारण ते एवढे पवार साहेबांच्या शिवाय इतका व्यक्तिस्तरावर येऊन भाष्य ते करतात। आता भारतीय जनता पक्षाला 25 वर्षापूर्वी जी घटना झालेली आहे, ती एका मुद्द्यावर काही विशेष विषय घेऊन पक्ष वेगळा झाला। त्यामध्ये पवार साहेबांनी असे आमदार फोडायचं काम केलं नाही। निवडून आलेल्या आमदारातले आमदार फुटणं आणि दुसरीकडे जाऊन बसणं आणि उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची गद्दारी करणं, याची तुलना दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या स्थापनेसारखी व्यवस्थेशी किंवा स्थापनेच्या घटनेशी होऊ शकत नाही। धन्यवाद।